Dear student, in the last lecture, we have seen various types of hydrocarbons. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी विविध अशा प्रकारचे असणारे जे काही हायड्रोकार्बन्स जे आहेत तर ते हायड्रोकार्बनचे प्रकार त्या ठिकाणी पाहिलेत. त्याच्यामध्ये स्ट्रेट चेन, ब्रँच चेन और सायकलिक, सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आपण त्या ठिकाणी पाहिलेत. म्हणजे मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी शाखीय अशा प्रकारच्या शृंखला, वलयिक अशा प्रकारच्या जे काही शृंखला ज्या आहेत तर त्या शृंखला त्या ठिकाणी पाहिल्यात. सर्व प्रकारची कार्बनची संयुग ही संपृक्त किंवा असंपृक्त त्या ठिकाणी असू शकतात आणि त्यांचे असणारे ते काही स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन्स, ब्रँच चेन हायड्रोकार्बन्स आणि सायकलिक हायड्रोकार्बन्स आपण त्या ठिकाणी पाहिले. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे तर तो आहे फंक्शनल ग्रुप्स इन कार्बन कंपाऊंड्स. म्हणजे असणारे जे काही कार्बनी संयुग जे आहेत तर त्या कार्बनी संयुगामधला क्रियात्मक अशा प्रकारचे असणारे काही गट्स जे आहेत तर ते गट आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. टिल नाऊ यू हॅव लर्न अबाउट द हायड्रोकार्बन्स फॉर्मड बाय द कॉम्बिनेशन ऑफ द एलिमेंट्स कार्बन अँड हायड्रोजन. म्हणजे आत्तापर्यंत आपण त्या ठिकाणी कार्बन आणि हायड्रोजन या मूलद्रव्यांच्या संयोगानं तयार झालेले जे काही हायड्रोकार्बन जे आहेत तर ते हायड्रोकार्बनची संयुग जे आहेत तर ती संयुग आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहेत. मेनी मोर टाइप्स ऑफ द कार्बन कंपाउंड्स आर फॉर्मड बाय फॉर्मेशन ऑफ द बॉन्ड्स ऑफ द कार्बन विथ अदर एलिमेंट्स सच ॲज हॅलोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर. त्यानंतर आपल्या लक्षात येत नसते की विविध अशा प्रकारचे जे काय हॅलोजन्स जे आहेत. आता हे जे काय हॅलोजन्स जे आहेत तर त्या हॅलोजनमध्ये क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे. अशा प्रकारचे असताना जे काही हॅलोजन्स, ऑक्सिजन, नायट्रोजन, गंधक अशा मूलद्रव्यांच्या बरोबर कार्बन जे आहे तर त्या कार्बनचा असताना जे काही बॉन्डिंग जे आहे, बंध जे आहे तर ते बंध त्या ठिकाणी तयार होऊन आणखी अनेक प्रकारचे असताना जे काही कार्बनचे असताना जे काही संयुग जे आहेत तर ते संयुग त्या ठिकाणी काय नसतात तयार होताना दिसतात. द ॲटम्स ऑफ दीज एलिमेंट्स सबस्टिट्यूट वन आर मोर हायड्रोजन atoms in the hydrocarbon chain and thereby the tetravalency of the carbon is satisfied. जी या ठिकाणी आपल्या लक्षात येतं असते की हायड्रोजन किंवा हायड्रोकार्बन जे आहे तर त्या हायड्रोकार्बन साखळीमध्ये एक किंवा अधिक अशा प्रकारचे जे काय हायड्रोजन जे आहे तर त्या हायड्रोजन अणूच्या जागी अशा मूलद्रव्यांचा अणूचा असताना काही उल्लेख जो आहे तर त्या अशा मूलद्रव्यांच्या अणूचं काय होतं सबस्टिट्यूशन त्या ठिकाणी होतं. म्हणजे प्रतियोजन जे आहे तर ते प्रतियोजन त्या ठिकाणी होतं आणि त्यामुळे कार्बन जे आहे तर त्या कार्बनची असणारी काही टेट्राव्हॅलन्सी चतुसंयुजे जे आहे तर त्या चतुसंयुजेची असणारी काही पूर्तता जी आहे तर ती पूर्तता त्या ठिकाणी होते. द ॲटम्स ऑफ द एलिमेंट्स विच इज सबस्टिट्यूट फॉर द हायड्रोजन इज रिफर टू ॲज ए हेटेरो ॲटम्स. आता पुढे काय सांगितलेलं आहे की हायड्रोजनला प्रतियोजी असं जे काही मूलद्रव्याचा जो काही अणू जो असतो तर त्या अणूचा उल्लेख या ठिकाणी हेटेरो ॲटम्स म्हणजे विषम अणू असा त्या ठिकाणी केलेला आहे. फाळ्यावर आपण तशा पद्धतीने लिहिलेली की हेटेरो ॲटम जो आहे तर तो हेटेरो ॲटम म्हणजे हायड्रोजन ॲटमचं कोणता त्या ठिकाणी असणारा तो काय ॲटम जो आहे तर तो ॲटम काय करतो असते प्रतियोजन करतोय तर त्याला त्या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे हेटेरो ॲटम किंवा विषम अशा प्रकारचा अणू जो आहे तर तो अणू त्या ठिकाणी. समटाइम्स हेटेरो ॲटम्स आर नॉट अलोन बट एक्झिस्ट इन द फॉर्म ऑफ द सर्टन ग्रुप्स ऑफ द ॲटम्स. मग अशा प्रकारचा हा जो काही हेटेरो ॲटम जो आहे विषम अणू जो आहे तर तो विषम अणू एकटा त्या ठिकाणी नसतो तर विशिष्ट अशा प्रकारच्या अणूंच्या गटाच्या रूपामध्ये असतो. उदाहरणार्थ हॅलोजन गट जर आपण जर घेतला तर त्याच्यामध्ये क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अशा प्रकारचे असणारे काही ॲटम्स जे आहेत तर ते ॲटम्स त्या ठिकाणी येतात ते आपण तक्त्यामध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत. द कंपाऊंड्स acquired specific chemical properties due to this heteroatom are the group of the atoms that contain heteroatoms irrespective of the length and nature of the carbon chains
इन दॅट कंपाऊंड. की सर्वसाधारणपणे हा जो काय असणार तो काही विषम अणू जो आहे, तो विषम अणूमुळे विषम अणुयुक्त अशा प्रकारचा जो काय अणुगट जो आहे, तर त्या अणुगटामुळे ते संयुग जे आहे तर त्या संयुगाला विशिष्ट अशा प्रकारचा रासायनिक गुणधर्म जो आहे तर तो रासायनिक गुणधर्म त्या ठिकाणी प्राप्त होतो. आणि मग त्या संयुगातील कार्बनची असताना जी काही शृंखला जी आहे, साखळी जी आहे, तर त्या साखळीची लांबी आणि स्वरूप काही असो, म्हणून हा जो काही पुढे आपल्याला त्या ठिकाणी दिलेली पहा. आणि देअरफॉर these heteroatoms are group of atoms containing heteroatoms are called the functional group. आणि म्हणून त्या ठिकाणी हा जो काही विषम अणू जो आहे किंवा विषम अणूंनी युक्त अशा प्रकारचा अणुगट जो आहे, तर त्या अणुगटालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतो, फंक्शनल ग्रुप त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, किंवा त्यालाच त्या ठिकाणी काय म्हटलेले क्रियात्मक अशा प्रकारचा गट त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. द टेबल 9.16 shows a few functional group that occurs in the carbon compound. फळ्यावर आपल्याला जो काही तक्ता जो आहे तर त्या तक्त्यामध्ये आपण पाहणार आहोत की हा जो काही कार्बनी संयुग जे आहे तर त्या कार्बनी संयुगामध्ये आढळणारे काही क्रियात्मक गट जे आहेत तर ते क्रियात्मक गट आपण त्या ठिकाणी दाखवणार आहोत. तर पुढे हिअर द फ्री व्हॅलन्सी ऑफ द फंक्शनल ग्रुप इज इंडिकेटेड बाय शॉर्ट. हा जो असणारा जो काही कार्बनी संयुगामधला असताना तो काही क्रियात्मक गट त्याची असताना ते काही फ्री व्हॅलन्सीचे आहेत, म्हणजे क्रियात्मक गटाची असताना ते काही मुक्त संयोजीचे आहेत, तर ती मुक्त संयोजी या ठिकाणी लहान अशा प्रकारचे असताना जे काही रेषा जे आहेत तर त्या रेषेने त्या ठिकाणी दाखवले. द फंक्शनल ग्रुप टेकिंग प्लेस ऑफ द हायड्रोजन is joined to the carbon chain with this valency. आणि हायड्रोजनची जागा घेणारा हा जो काही फंक्शनल ग्रुप जो आहे, क्रियात्मक गट जो आहे, तर तो क्रियात्मक गट या संयुजा रेणूच्या साह्यानं कार्बन साखळी जी आहे तर त्या कार्बन साखळीला त्या ठिकाणी तो जोडलेला असतो. द कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड आर ऑल्सो रिकॉग्नाइज्ड ॲज द फंक्शनल ग्रुप as the respective compound get the specific chemical properties due to them. कार्बनची असणारे जे काही कार्बन कार्बन दुहेरी किंवा कार्बन कार्बन तिहेरी अशा प्रकारचे हे जे काही बंध जे आहेत तर ते बंध सुद्धा त्या ठिकाणी क्रियात्मक गट म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात, कारण त्यामुळे ते असणारे जे काही संयुग जे आहेत तर त्या संयुगाला विशिष्ट अशा प्रकारचा रासायनिक गुणधर्म जो आहे तर तो रासायनिक गुणधर्म त्या ठिकाणी प्राप्त होतात. आता या ठिकाणी आपल्याला सम फंक्शनल ग्रुप्स इन कार्बन कंपाऊंड त्याच्यामध्ये पाहिजे. आता याच्यामधला असणारा तो काही हेटेरॉन ॲटम ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले विषम अणू, फंक्शनल ग्रुप त्याला म्हटलेले क्रियात्मक गट, त्याचं असणारे काही नाव, त्याचं असणारे काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजे रचना सूत्र आणि कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजे संक्षिप्त अशा प्रकारचं रेणूसूत्र. आता याच्यामधला हेटेरॉन ॲटम जो आहे विषम अणू जो आहे तो आपल्याला हॅलोजनच्या बाबतीमध्ये क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल, आयोडीन असेल, त्याचं नाव जे आहे तर ते नाव लिहिताना कसं लिहिणार आपण हॅलो, आणि हॅलोमध्ये क्लोरीन असेल तर त्याला क्रोमो म्हटलेले, ब्रोमीन असेल तर ब्रोमो म्हटलेले, आयोडीन असेल तर त्याला आयोडो त्या ठिकाणी म्हटलेले. मग आता या ठिकाणी हॅलोजन जो आहे तर त्या हॅलोजनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आता आपण पाहिलं की जेव्हा क्रियात्मक गटाची असणारी जी काही मुक्त संयोजन जे आहे ते काय केलं ते लहान रेषा जे आहे तर त्या लहान रेषेने त्या ठिकाणी दाखवलं म्हणजे डॅश एक्स. आता याच्यामध्ये असणारा जो काही हॅलोजन हेटेरॉन ॲटम जो आहे तर तो हेटेरॉन ॲटम आपण एकतर त्या ठिकाणी क्लोरीनचा घेऊ शकतो किंवा दुसरं आपल्याला सांगितलंय की ब्रोमीन असेल तर ब्रोमीनचा म्हणजे डॅश Br किंवा डॅश आयोडीन अशा प्रकारचा त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे त्याचा असताना तो काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला जर आपल्याला हॅलोजनच्या बाबतीमध्ये लिहायचा असेल तर तो डॅश एक्स हा एक्स मध्ये आपण क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन त्या ठिकाणी घेऊ शकतो. मग याचा असताना जो काही कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो सेम आहे जसाच्या तसा डॅश एक्स आणि कंसामध्ये आपण लिहिणार आहे डॅश क्लोरीन, डॅश ब्रोमीन, डॅश आयोडीन अशा प्रकारचा त्या ठिकाणी.
त्याच्यानंतर असताना जो काही हेट्रॉन ॲटम जो आहे तर तो हेट्रॉन ॲटम काय असेल, ऑक्सिजन जर त्या ठिकाणी जर असेल तर काय बघा, आता हेट्रॉन ॲटम त्या ठिकाणी ऑक्सिजन असेल, म्हणजे विषम अणू जो आहे तर तो त्या ठिकाणी ऑक्सिजन असेल. आता याची एक एक आपल्याला उदाहरणं दिलेली, की पहिलं आपल्याला पाहिजे तर त्या ठिकाणी अल्कोहोल. अल्कोहोल जे आहे तर त्या अल्कोहोलचा असताना तो काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला दाखवायचा आहे डॅश ओ डॅश यश, अशा प्रकारचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी दाखवू, की त्याचं संक्षिप्त अशा प्रकारचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहायचं आहे. म्हणजे संक्षिप्त अशा प्रकारचं रचनासूत्र आपल्याला जर लिहायचं असेल तर आपण लिहिणार आहे डॅश ओ एच. कशाचा झाला, अल्कोहोल जो आहे तर त्या अल्कोहोलचा असणार तो काही फंक्शनल ग्रुप ओ एच त्या ठिकाणी असणार आहे. दुसरं आपल्याला लिहायचंय अल्डिहाइड. काय म्हटलेले पहा, अल्डिहाइड. आता अल्डिहाइड जे आहे तर त्या अल्डिहाइडचा असताना तो काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला पहा, की सी डॅश सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड, अशा प्रकारे. म्हणजे असणारा जो काही कार्बन जो आहे तर त्या कार्बनची असणारी काही टेट्रा व्हॅलन्सी जी आहे तर ती टेट्रा व्हॅलन्सी आपण या ठिकाणी पूर्ण केली 2 आणि 3 आणि 4. आता अल्डिहाइड जे आहे तर त्या अल्डिहाइडचा असताना तो काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला, की आपल्याला कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहायचा आहे. संक्षिप्त जर लिहायचं असेल तर तोच आपल्याला लक्षात येतं नसतं, की डॅश सी एच ओ, अशा पद्धतीचा असणारा तो काही कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ अल्डिहाइड आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. त्याच्यानंतरचा पुढचा आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे तर तो केटोन. आता हे सर्वच्या सर्व फंक्शनल ग्रुप जे आहे तर ते तुमची त्या ठिकाणी पाठ पाहिजे. कॅटॉन जे आहे तर त्या कॅटॉनच्या बाबतीमध्ये पुन्हा डॅश सी डॅश डबल बॉन्ड ओ. आता दोघांमध्ये काय फरक, इथे हायड्रोजन त्या ठिकाणी घेतलेलं आहे अल्डिहाइडच्या बाबतीमध्ये, कॅटॉनच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी नाही. आणि याचा असणारा जो काही कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला डॅश सी ओ डॅश, अशा पद्धतीचा कंडेन्स्ड फॉर्म्युला त्या ठिकाणी दाखवतो. त्याच्यानंतरचा पुढचा आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे कार्बोझिलिक ऍसिड. काय म्हणतो मी, कार्बोझिलिक ऍसिड. आता जो काही कार्बोझिलिक ऍसिड जे आहे तर त्याचा असणारा जो काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा दिलेला आपल्याला, की डॅश सी डॅश ओ डॅश एच. आणि इथे मात्र काय घेणार आहे आपण त्या ठिकाणी डबल बॉन्ड जो आहे तर तो डबल बॉन्ड त्या ठिकाणी. कशासाठी, कार्बोझिलिक ऍसिडसाठी स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. आता हाच शॉर्टकटमध्ये आपल्या लक्षात येत असते, काही कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो त्या ठिकाणी कार्बोझिलिक ऍसिडसाठी डॅश सी डबल ओ एच. ही कंडेन्स्ड फॉर्म्युले जे आहे तर ते फक्त तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा येते. त्याच्यानंतरचा पुढचा आपल्याला पाचवा पाहिजे आहे तर तो इथरच्या बाबतीमध्ये दिलेला आहे. इथर. तर इथर जो आहे तर त्या इथरमध्ये स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो सोपा आहे. इथर म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजन असणारे डॅश ओ डॅश, अशा पद्धतीचा तोच त्या ठिकाणी त्याचा कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला असणारे डॅश ओ डॅश, ऑक्सिजनची संख्या 2 त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आपल्याला इस्टरच्या बाबतीमध्ये पाहिजे पहा इथर. आणि आता काय पाहिजे, इस्टर ई एस ई ई आर. आता इस्टर जो आहे तर त्या इस्टरचा असताना तो काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे पहा, डॅश सी डॅश ओ. आणि इथे मात्र त्या ठिकाणी कार्बन जो आहे तर तो कार्बनची आपल्याला काय करायची, टेट्रा व्हॅलन्सी त्या ठिकाणी पूर्ण करायची. 1 झाली, 2 झाली, इथे आपली 4 झाली. इथे ऑक्सिजन दाखवले, ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 असते, इथे 1 दाखवली, इथे 1. म्हणजे अशा पद्धतीने इस्टर जे आहे तर त्या इस्टरचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येत असते, की डॅश सी डबल ओ आणि डॅश, अशा पद्धतीने आपण दाखवू शकतो. आता हेट्रॉन ॲटम जो आहे तर तो हेट्रॉन ॲटम त्या ठिकाणी काय असेल, नायट्रोजन जो आहे तर तो नायट्रोजन जर असेल तर पहा इथे लिहितो मी नायट्रोजन.
नायट्रोजन. तर नायट्रोजन जर असेल तर काय लिहिता येईल पहा की सर्वसाधारणपणे नायट्रोजन जो आहे तर त्या नायट्रोजनसाठी आपण असणार तर त्याचं नेम जे आहे तर ते नेम असतं अमाइन. आणि त्याचा असताना तो काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला दिलेले का की N-H. आणि पुन्हा काय करायचे अजून एक हायड्रोजन ॲटम जो आहे तर तो हायड्रोजन ॲटम त्या ठिकाणी दाखवायचा आहे. कारण नायट्रोजनची व्हॅलन्सी 3 असते, 1 2 3 अशा पद्धतीने आपण दाखवली. त्याच्यानंतर आपल्याला त्याचा असताना तो काही कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो आपल्याला दाखवता येईल NH2. याला काय म्हटलं आपण आमाइन त्या ठिकाणी म्हटलं. म्हणजे अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी विविध अशा प्रकारचे असणारे जे काही फंक्शनल ग्रुप्स आणि कार्बन ॲटम्समध्ये दाखवलेले. पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं अल्कोहोल जो आहे तर त्या अल्कोहोलचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला -OH आहे, अल्डिहाइडचा आहे -CHO, कॅटॉन जे आहे तर तो -CO- आहे. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येत असते की कार्बोजिलिक ॲसिड जो आहे तर तो कार्बोजिलिक ॲसिडचा -COOH त्या ठिकाणी आहे. इतरच्या बाबतीमध्ये -O- त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर इस्टर जो आहे तर त्या इस्टरच्या बाबतीमध्ये -COO- त्या ठिकाणी आहे. आणि आमाइनच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी तो -NH2 त्या ठिकाणी. मग एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.